आणि आता जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा, अर्थात जगाच्या पाठीवर. रशियाने कोरोना व्हायरसच्या विरोधात एक वॅक्सिन तयार केलेलं आहे. त्याचं नाव स्पुटनिक व्ही असं ठरवण्यात आलं आहे. ही स्पुटनिक व्ही लस मिळवण्यासाठी सध्या भारत सरकारनं प्रयत्न सुरू केल्याचं कळतं. मॉस्कोतील भारतीय दूतावास स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करणाऱ्या संशोधन संस्थेच्या संपर्कात आहे. केंद्र सरकारमधल्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. यूकेमध्ये झालेल्या GCSE या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल यूकेच्या शिक्षण सचिवांनी खेद व्यक्त केला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये विविध अडथळे येत आहेत, त्यामुळेही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आफ्रिकेमध्ये कोरोना विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसून येतोय. आफ्रिकेमध्ये आतापर्यंत एकूण 11,20,768 लोकांना कोरोनानं ग्रासलाय. आतापर्यंत 25,659 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झालाय. तर आफ्रिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत 8,36,216 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. WHOनं घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पॅसिफिक महासागराच्या क्षेत्रातील देशांना अधिक सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या या सगळ्या प्रदेशात असणाऱ्या विविध देशांमध्ये कोरोना विषाणूचा धोका अधिक जाणवलेला दिसतोय. त्यामुळे WHOनं पॅसिफिक महासागर क्षेत्रातल्या लोकांना आवाहन केलं आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच अफगाणिस्ताननं काबूलवर रॉकेटनं हल्ला केला. खरं तर तालिबान आणि काबूल सरकारमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, मात्र त्याआधीच काबूलच्या वेगवेगळ्या परिसरामध्ये रॉकेटनं हल्ला करण्यात आला. हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम लॅम यांनी कार्यकारी परिषदेच्या बैठकीस उपस्थित राहण्यापूर्वी माध्यमांशी चर्चा केली. दीर्घ उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर अशी भेट पहिल्यांदाच घेण्यात आली. यावेळेला त्यांनी हाँगकाँगमधल्या कोरोना व्हायरसच्या स्थितीबद्दल काही माहिती दिली. या पुढच्या काळात करायच्या विविध उपाययोजनांबद्दल सुद्धा त्यांनी माध्यमांशी बातचीत केली. कोरोना विषाणूच्या काळामध्ये जगात अनेक ठिकाणी चित्रपटांच्या शूटिंगला परवानगी नाकारण्यात आली होती, मात्र आता शूटिंग हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली. हॉलिवूडमध्ये सुद्धा आता योग्य प्रकारे काळजी घेत विविध चित्रपट आणि वेब सिरीजचं शूटिंग सुरू झालंय. त्यामुळे या इंडस्ट्रीला काहीसा दिलासा मिळणार आहे. जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना आता मलेशियात कोरोनाचा एक नवीन स्ट्रेन सापडला आहे. तज्ज्ञांच्या मते हा व्हायरस कोरोनापेक्षा 10 पट धोकादायक आहे. हा व्हायरस प्रथम भारतीय वंशाच्या एका रेस्टॉरंटमध्ये सापडला. रेस्टॉरंटमध्ये D614G या व्हायरसची 3 प्रकरणं समोर आलीत. यामध्ये 45 लोकांची चौकशी करण्यात आली. हा व्हायरस प्रथम भारतीय वंशाची मालकी असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये सापडला, जी व्यक्ती मलेशियाहून आली होती. जगभर कोरोनाचा कहर सुरूच आहे. जगातल्या कोरोनाबाधितांचा आकडा 25,05,02,928 वर पोहोचला आहे, तर 7,77,479 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 14,79,06,161 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी परतले आहेत. पेरू देशाचे आरोग्य कर्मचारी राजधानी लिमा शहराच्या बाहेरच्या परिसरातील गरीब नागरिकांची आरोग्य तपासणी करतायत. शिंपिपो प्रांतातल्या 250 कुटुंबियांची तपासणी करण्यात आली. रिमाक नदीच्या तीरावर दाटीवाटीने हे सगळे राहतात. ही नदीसुद्धा अतिशय प्रदूषित आहे. मे महिन्यामध्ये या परिसरात करण्यात आलेल्या चाचणीत इथले 70% नागरिक कोरोनाबाधित सापडले होते. कोरोना काळामध्ये बंद असलेल्या जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी पुन्हा एकदा परतू लागलेत. काही विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, तर काहींना कॅम्पसमध्ये येऊनच शिक्षण घेणं अधिक चांगलं वाटतंय. काही विद्यार्थी आठवड्यातून एकदाच कॅम्पसमध्ये येत आहेत. विमानानं किंवा रस्त्यामार्गे ग्रीसमध्ये येणाऱ्या प्रवाशांना 72 तासांपासून कोरोना निगेटिव्ह अहवाल द्यावा लागणार आहे. स्पेन, हॉलंड, बेल्जियम, झेक रिपब्लिक आणि स्वीडन इथून येणारे प्रवासी तसंच ग्रीसच्या नागरिकांना सुद्धा हे नियम लागू असतील. गेल्या 5 दिवसात दररोज 200 पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रीसमध्ये सध्या 7,000 कोरोनाचे रुग्ण आहेत, तर 228 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. बर्लिनच्या मुख्य रेल्वे स्थानकामध्ये कोरोना चाचणी केंद्राची व्यवस्था जर्मन प्रशासनाकडून करण्यात आली आहे. संक्रमण अधिक झालेल्या भागातून जर्मनीमध्ये येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली. कोरोना चाचणी निगेटिव्ह येईपर्यंत या प्रवाशांना क्वारंटाईन राहावं लागणार आहे. जर्मनीच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.
स्पेनमध्ये शुक्रवारपासून 16,000 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. गेल्या शुक्रवारी लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच 3,000 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यानंतर पहिल्यांदाच 4 दिवसामध्ये तब्बल 116 नवे रुग्ण सापडल्यानं स्पेनमध्ये सुद्धा कोरोनाचा धोका वाढला आहे. दरम्यान सप्टेंबरमध्ये स्पेनमध्ये शाळा पुन्हा एकदा सुरू करण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. चिलीमध्ये सरकारनं राजधानी सॅंतिगियोतल्या 2 प्रांतात लॉकडाऊन शिथिल करण्याच्या संदर्भात पावलं उचलायला सुरुवात केली. सॅंतिगियो आणि स्टॅन्सिन सेंट्रल या 2 प्रांतात टप्प्याटप्प्यानं हे निर्बंध उठवण्यात येत आहेत. त्यामुळे तिथल्या स्थानिक महापालिका आठवड्याभरात वीकेंड सोडून अन्य दिवशी क्वारंटाईनचे नियम शिथिल करू शकतील. पण वीकेंड आणि सुट्टीच्या दिवशी मात्र क्वारंटाईनचे नियम अतिशय कडक असतील. चिलीमध्ये मे महिन्याच्या मध्यापासून लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. तब्बल 5 महिन्यानंतर तुर्कीतल्या हैती शहरामध्ये शाळांना सुरुवात करण्यात आली. सोमवारपासून या ठिकाणी शाळांना सुरुवात झाली. अध्यक्ष जॉव्हिनाईल मुस्ली यांनी मार्चपासून शाळा आणि विमानतळं तसंच उद्योग कंपन्या या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवल्या होत्या. दरम्यान आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानं शाळा उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. शाळांना मात्र मास्क आणि सॅनिटायझरची सक्ती असणार आहे. 5 महिन्यांच्या लॉकडाऊननंतर पनामा शहरामध्ये हेअर सलून आणि दुकानं खुली करण्यात आली आहेत. बीचवर जाणाऱ्यांचं आणि पार्टीचं प्रमाण वाढल्यानं वाहतूक कोंडीची समस्या सुद्धा भेडसावते आहे. कोरोनामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढून 14% पोहोचलं आहे. तसंच सलूनमध्ये सुद्धा अपॉइंटमेंट घेऊन जावं लागणार आहे. पनामामध्ये कोरोना संक्रमितांची संख्या 82,000 इतकी आहे, तर 1,700 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या संकटामुळे आलेल्या मंदीशी सामना करण्याकरता सरकारनं विविध उपाययोजना आखल्या आहेत. ब्रिटनच्या हॉटेल्समध्ये सोमवार ते बुधवारपर्यंत वीकेंड अशी योजना करण्यात आली. यानुसार ब्रिटनमधल्या पब आणि रेस्टॉरंट्समध्ये सोमवार ते बुधवार असा नवीन वीकेंड असेल. या योजनेनुसार सरकार जेवण आणि दारू वगळता शीतपेयांवर प्रतिव्यक्ती 10 पाऊंड खर्च करेल. म्हणजे झालेल्या बिलाच्या अर्धी रक्कम सरकार भरेल. ब्रिटननंतर आता जपानला सुद्धा आर्थिक मंदीचा मोठा फटका सहन करावा लागतोय. जपानच्या अर्थव्यवस्थेला या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत मोठा फटका बसला. एप्रिल ते जून या तिमाहीत जपानचा GDP 27.8% कमी झाला आहे. कोरोनामुळे सध्या सर्वसामान्य लोकांना खर्च करायला पैसेच शिल्लक राहिलेले नाहीत. गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये तणाव आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि हवाई दल प्रमुखांनी लडाखमध्ये भेटी दिल्या होत्या. यानंतर आता भारतीय हवाई दलानं स्वदेशी बनावटीचं तेजस हे लढाऊ विमान पाकिस्तानच्या पश्चिमेकडच्या सीमेजवळ तैनात केलं आहे. पूर्ण भारतीय बनावटीचं तेजस फायटर त्याचा 45 विमानांचा ताफा सज्ज स्थितीत ठेवण्यात आला आहे. अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली. 4 वर्षांपूर्वी अनेक अमेरिकन नागरिकांनी मतदान केलं नाही, पण त्यामुळे आपलं अतोनात नुकसान झालं. अध्यक्ष म्हणून त्यांची निवड चुकली, अशा शब्दात मिशेल ओबामा यांनी ट्रम्प यांचा समाचार घेतलाय. अमेरिकेची प्रगती हवी असेल तर बायडेन यांनाच मतं द्यावी, असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विमान अपघात होता राहिला. रविवारी संध्याकाळी वॉशिंग्टनमध्ये लँड होताना एअरफोर्स वन या ट्रम्प यांच्या विमानाच्या अगदी जवळ एक ड्रोनसदृश वस्तू दिसली. विमानातील अनेकांनी ही काळी पिवळी वस्तू पाहिली. अमेरिकेच्या अपघात तपास यंत्रणेनं याचा सविस्तर अहवाल मागवला आहे. अमेरिकेत अध्यक्षपदी निवडून आल्यास भारताच्या बरोबरीने दहशतवादाच्या विरोधात लढू, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन म्हणाले. तसंच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला सदस्यपद मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. उत्तर कोरियामध्ये सध्या अन्नधान्याचं मोठं संकट निर्माण झालंय. मात्र याबद्दल काही माहिती बाहेर येऊ दिली जात नाहीये. अतिशय विचित्र हुकुमशाह किम जोंग उन यांनी आता नवीन फरमान काढलंय. अन्नधान्याच्या संकटावर मात करण्यासाठी देशातल्या सर्व कुत्र्यांना मारा, असा आदेश त्यांनी काढलाय. किम यांच्या या आदेशामुळे देशातल्या सर्वच प्राणीप्रेमींमध्ये प्रचंड भीती आहे. कोरियामध्ये कुत्र्याचं मांस जेवण म्हणून खाल्लं जातं. यासाठी दरवर्षी 10 लाख कुत्री मारली जातात. लेबनॉनचे माजी पंतप्रधान रफिक हॅरिरी यांच्या हत्येच्या खटल्यासंदर्भात आज सुनावणी सुरू करण्यात आली. यावेळेला या हल्ल्यामध्ये हिजबुलचा हात असल्याचं बोललं गेलं, तर दुसरीकडे 4 ऑगस्टला बैरूटमध्ये झालेल्या स्फोटाविषयी सुद्धा
काही स्पष्टीकरण देण्यात आलं. स्फोटातल्या जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्यासाठी उशीर का झाला, अशा प्रकारचे प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आले. जवळजवळ सर्वच देशांची सीमावाद उकरून काढणाऱ्या चीनला एक मोठा धक्का बसला. एकीकडे चीन आशिया खंडातील, विशेषतः दक्षिण चीन समुद्रामध्ये अनेक ठिकाणी आपला हक्क सांगतोय, तर दुसरीकडे लष्करी सामर्थ्य दाखवतोय. यातच एक व्हायरल झालेला व्हिडिओ समोर आला आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीची पोलखोल झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चीनी लष्कराचा ॲम्फिबियस हा रणगाडा पाण्यात बुडताना दिसतोय. चीनी लष्करानं खास पाण्यावर तरंगणारा एक विशेष रणगाडा तयार केला होता. मात्र हा रणगाडा पहिल्या काही टप्प्यातच पाण्यामध्ये बुडाल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट दिसतंय. 2018 मध्ये मेंग्सच्या अटकेबद्दल आता सुनावणीला सुरुवात झाली. यावेळेला पहिल्यांदाच मेंग यांच्या वकिलानं युक्तिवाद केला. हुआवेईचे मुख्य आर्थिक अधिकारी मेंग वानझू यांच्या अटकेबद्दल अजूनही सुनावणी सुरूच आहे. तर अमेरिकेमध्ये मेंग यांच्या प्रत्यार्पणाबद्दल कॅनडाला विनंती करण्यात आली. अमेरिकेतल्या दक्षिण टेक्सासच्या लोअर रिओ ग्रँड व्हॅलीमध्ये असणाऱ्या एका दुकानामध्ये गोळीबाराची घटना घडली. यावेळेला पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका शस्त्रधाऱ्याचा मृत्यू झाला. ही व्यक्ती रायफल घेऊन दुकानात शिरली होती आणि तिथल्या दुकानदाराशी वाद घालू लागली होती, असं पोलिसांचं म्हणणं आहे. ऑस्ट्रेलियाच्या प्रशासनानं मोठ्या प्रमाणात कोकेनचा साठा जप्त केला आहे. एका बोटीमधून हा साठा जप्त करण्यात आला आहे. देशाच्या पूर्व किनाऱ्यावर असणाऱ्या एका मासेमारी करणाऱ्या बोटीमध्ये हा कोकेनचा साठा होता. न्यूझीलंडच्या अधिकाऱ्यांनी ऑस्ट्रेलियाच्या प्रशासनाला या बोटीबद्दल माहिती दिली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीमधलं तापमान हे सर्वाधिक तापमान म्हणून नोंदवलं गेलं. 130 फॅरेनहाइट इतक्या उच्च तापमानाची इथे नोंद करण्यात आली. तर हे तापमान पृथ्वीवर गेल्या शतकभरात नोंदवण्यात आलेल्या तापमानापेक्षा सर्वाधिक असल्याचं बोललं जात आहे. नेपाळमधील भारताचं सहाय्य असलेल्या विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. नेपाळनं कालापानी, लिपुलेख आणि लिपियाधुरी हे भारतीय प्रदेश त्यांच्या राजकीय नकाशात दाखवले होते. याबद्दल घटना दुरुस्ती संसदेत मंजूर करण्यात आली होती. यामुळे दोन्ही देशातला सीमावाद अद्यापही सुरूच आहे. प्रथमच दोन्ही देशात उच्चस्तरीय अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एकमेकांशी बोलले. या चर्चेदरम्यान नेपाळमधील विकास कामांना गती देण्याचं दोन्ही देशांनी ठरवलं आहे. जगभरातील स्मार्टफोन निर्मात्यांनी आपला मोर्चा भारताकडे वळवल्याचं सध्या तरी दिसतंय. काही आठवड्यांपूर्वीच ॲपल चीनमधला आपला उद्योग भारतामध्ये स्थलांतरित करण्याचा विचार करत असल्याचं समोर आलं होतं. आता मूळची दक्षिण कोरियातील सॅमसंग ही स्मार्टफोन क्षेत्रातली आघाडीची कंपनी परदेशातील उद्योग भारतामध्ये हलवण्याच्या संदर्भात गांभीर्यानं विचार करते. लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. IPLसाठी नवीन प्रायोजक अखेर BCCIनं शोधला आहे. IPL 2020चं टायटल स्पॉन्सरशिप ड्रीम 11 या कंपनीला 222 कोटी रुपयांना मिळालं अशी माहिती IPLचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी दिली. चीनी कंपन्यांवर सरकारनं बंदी घातल्यानंतर BCCIने विवो बरोबरचा करार संपवण्याचा निर्णय घेतला होता. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या जगाच्या पाठीवर. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या जगाच्या पाठीवर. पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्केल डे सोसा यांनी समुद्रामध्ये बुडणाऱ्या 2 मुलींना वाचवलंय. साऊथ पोर्तुगालच्या बीचवरची घटना आहे. मार्केलो हे या बीचवर पोहण्यासाठी गेले होते. यावेळेला 2 मुली पाण्यात बुडत असल्याचं त्यांना दिसल्या. त्याने वेगानं पाण्यात पुढे जात या मुलींचा जीव वाचवला. ब्राझीलमधल्या मूळ नागरिकांनी कोरोनापासून आमचं रक्षण करा या मागणीसाठी मुख्य महामार्गावर उतरून निदर्शनं केली. यावेळेला या नागरिकांनी सरकारचा निषेध करण्यासाठी अंगावर काळा रंग लावला होता. समाजातील 4 वृद्धांचा मृत्यू झाला आणि काही नागरिकांना झालेल्या संक्रमणाला त्यांनी प्रशासनाला जबाबदार धरलं. फादर जोस मार्टिन यांच्या कार्यकर्त्यांनी अल्बर्टो फर्नांडिस यांच्या सरकारच्या विरोधात अर्जेंटिनामध्ये जोरदार निदर्शनं केली. देशामध्ये कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे विरोधकांच्याकडून तिसऱ्यांदा ही मोठी निदर्शनं करण्यात आली. 20 जून आणि 9 जुलै रोजी अशाच प्रकारची निदर्शनं करण्यात आली होती. शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि मुख्य ठिकाणी
अशाच पद्धतीनं जोरदार निदर्शनं केली गेली. इराकमधल्या सामाजिक कार्यकर्त्या तहसीन उस्मा अल केफाजी यांची काही समाजकंटकांनी हत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. तहसीन या एका इंटरनेट सर्व्हिस सेंटर चालवायच्या याच ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. तहसीन यांचा भ्रष्टाचार विरोधी मोहिमांमध्ये मोठा सहभाग होता. अमेरिकेमध्ये डेट्रॉईट कोर्ट परिसरामध्ये नागरिकांनी अनधिकृतपणे बांधकामं तोडण्यासंदर्भातल्या निर्णयाला मुदतवाढ मिळावी यासाठी रॅली काढली. अनधिकृत बांधकामं तोडण्यासाठी कोर्टानं नियोजित तारीख ठरवली होती, पण हा निर्णय थोडा लांबणीवर नेण्यासाठी इथल्या स्थानिक नागरिकांनी मोठं आंदोलन केलं आणि मोर्चा काढला. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसह न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहा.